नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर सुरू आहे। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत। लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। सरकार मात्र तोकडी मदत जाहीर करून गप्प बसलेलं आहे। जसं पंजाब सरकार हेक्टरी 50,000 अनुदान देते आणि महाराष्ट्र सरकार केवळ 8 ते 10,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याचं आश्वासन दिलं आहे। मित्रांनो, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे लोक सांगतात की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना भरीव मदत देऊ, हे करू। मग आता जेव्हा खऱ्या अर्थानं मदत देण्याची गरज आहे तेव्हा ह्या लोकांना पोटात पोटशूळ का उठतो, हा सवाल आहे मित्रांनो आपली महाराष्ट्रातील जनता मूर्ख ठरवल्या जाते आणि आपण सर्रासपणे या लोकांच्या प्रलोभनांना बळी पडतो आणि यांना निवडून देतो। मित्रांनो, जसं पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये सरसकट अनुदान दिलं आहे, बिहारमध्ये जसं लाडक्या बहिणींना 10,000 रुपये टाकलेत, तसे महाराष्ट्रात टाकायला यांच्या काय पोटात गोळी येते का? तसं मित्रांनो, इथंही हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहू नका।